चला तर बोलू पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आपण जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती प्रदीप पाहायला मिळतोय. यावेळेला फुलटच चेंडू होता अजय स्ट्राईक एंडला, परंतु फुलटच चेंडू होती मात्र पुरेसा फायदा घेता आला नाही. फलंदाजाला डॉट चेंडू पहिलाच येत असताना पाहायला मिळतोय. नक्कीच अजयने जर षटकार ठोठावले तर महेश सरांकडून परत षटकारावर 200 रुपयाचं कॅश प्राईज. बघ यावेळेला पुढचा चेंडू इथून जर आपण पाहिलं तर बॅटची टॉपेज घेऊन चेंडू जातोय. स्लिपच्या वरून एक धाव परिपूर्ण केली गेली. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का इथून जर पाहिलं तर 2 धाव परिपूर्ण. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला गेला होता परंतु नाकारलं अजयने आणि 2 धावेवरती समाधान मानावं लागेल. या दुहेरीने संघाचा श्रीगणेश होत असताना पाहायला मिळतोय. नक्कीच इथे मात्र सर्व प्रेक्षकांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला जातो महेश सरांकडून. कुठल्याही प्रेक्षकाने बाहेरून जर झेल घेतला तर त्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज असेल. यावेळेला चांगला फटका सजवलाय. संधी होती परंतु आपण जर पाहिलं तर संधीचं सोनं करता आलं नाही आणि 1 धाव परिपूर्ण केली जाईल. या एकीने धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 3 या आकड्यावरती. इथून आपण जर पाहिलं तर अजयची झेल घेतली असती तर एक मोठा झटका लागला असता. यावेळेला पुढचा चेंडू आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 3 चेंडू हाताळून धावसंख्या 3 वरती पाहायला मिळते. यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताला गेलाय. सुरेख चेंडू डॉट चेंडू येईल. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावरती स्थिरावली गेले. बघ यावेळेला पुढचा चेंडू इथून पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळेल. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये मात्र 3 धावा खर्च केल्या गेल्यात. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर स्ट्राईक एंडला मनोज पाहायला मिळतोय. मनोजला मात्र सलग 2 चेंडू डॉट हाताळले गेले आहेत. यावेळेला अकुटपचा चेंडू होता. पाहिलं निहारला आणि जाऊ दिलं चेंडूला. वाईट चेंडू. अतिरिक्त धाव पाहायला मिळेल. या अतिरिक्त धावेने धावसंख्या जर पाहिली तर 4 या आकड्यावरती. आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 5 चेंडू काही कमालीचे हाताळले गेले होते. त्यानंतर आपण जर पाहिलं तर खराब लाईन लेंथवरती गोलंदाजी हाताळली गेली आणि वाईट चेंडू. अतिरिक्त धाव मात्र खर्च करतोय गोलंदाज प्रदीप. यावेळेला पुढचा चेंडू इथून जर आपण पाहिलं तर फटका फसलाय परंतु इथून जर पाहिलं तर नोमॅन्स लाईनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. केरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जाईल आणि 2 धावेने धाव फलक जर पाहिलं तर पुढे सरसावेल 6 या आकड्यावरती. एक षटका अखेर तिथपर्यंत ऐकूया एक सुमधुर धोंडीचे. यार पापा का बर्थडे है, कार्ड बना लेता हूँ. कॉलेज में पार्टी है, इनवाइट बना लेता हूँ. नक्कीच सर्वांना सर्व टीम ओनर्सला एक विनंती असेल की आपण लक्ष द्यायचं. 2 मिनटं हे ऐकून घ्यायचं की ज्या टॉपला ज्या 4 संघ असतील रन रेटने त्या संघाला मात्र क्वालिफायच्या मॅच खेळल्या जातील आणि 4 संघ बाहेर केले जातील. याची नोंद घ्यायची आहे. जे पहिले टॉप 4 मध्ये संघ असतील त्या संघांना मात्र सेमीफायनलच्या मॅच खेळवल्या जातील आणि 4 संघ मात्र बाहेर ह्या लीगमधून बाहेर झालेत. यावेळेला आपण जर पाहिलं तर फायनलच्या दिशेने चांगला फटका सजवला. 1 धाव परिपूर्ण केली जाते आणि इथून जर पाहिलं तर चौकार पाहायला मिळतो. या 4 धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 11 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवरती रितेश पाहायला मिळतोय.
बघू षटकातला तिसरा चेंडू. स्ट्राईक एंडला मनोज. या वेळेला आपण जर पाहिलं तर फटका फसला आहे. इथून जर पाहिलं तर फलंदाज बाद. आई बाबा आणि साई बाबाची शपथ अशीच पाहिजे आपल्याला. DJ me off. धन्यवाद. इथून आपण जर पाहिलं तर चौकारानंतर मात्र चांगला कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाज रितेश यांच्याकडून. एक मोठा मासा मात्र गळाला गुंतवला गेलाय. यावेळेला पुढचा चेंडू फुल टच चेंडू होता, परंतु आपण जर पाहिलं तर फुल टच चेंडूचा पुरेसा फायदा घेता आला नाही. डॉट चेंडू पाहायला मिळेल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या स्थिरावली गेली 11 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. त्यानंतर आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्या गेल्या. तर यावेळेला पुढचा चेंडू याही वेळेला आपण जर पाहिलं तर फटका फसलाय. इथून 2 किलोमीटरची टक्कर लागताना पाहायला मिळते आणि झेल मात्र धरतीला दान केला गेलाय. या एकेरीने धावसंख्या जर पाहिली तर पुढे सरसावेल 12 या आकड्यावरती. षटकातला शेवटचा चेंडू असेल या. ओके, यावेळेला आपण जर पाहिलं तर पाऊंडच्या दिशेने फटका सजवला आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही तिथे. बघूया फील्ड होईल का, परंतु यावेळेला येतोय चौकार आणि 4 धावांची धावसंख्या जर पाहिली तर पुढे सरसावली जाईल 16 या आकड्यावरती. DJ me off. Get bridal, nut and nose ring at बघा यावेळेला षटक क्रमांक 3 मार्ग गोलंदाजी मार्ग दिनेश पाहायला मिळतो. यावेळेला यष्टरक्षकाकडून चुकी पाहायला मिळते आणि 1 धाव परिपूर्ण. दुसरी धाव सुद्धा सहजता पूर्ण केली जाईल का, तर यस, इथून 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. लेग बायच्या स्वरूपात या 2 धावा जमवल्या जाईल. 2 धावांनी धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 18 या आकड्यावरती. बघू यावेळेला पुढचा चेंडू आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा स्टिकरवरती चेंडू लागला. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचलं 19 या आकड्यावरती. इथून मात्र मोठे फटके खेळावे लागतील दोन्ही फलंदाजाला. अजय आणि अनिलची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडला अजय. यावेळेला चांगला फटका सजवलाय. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलने घेतले थेट बाउंड्रीची भेट. डीजे यावेळेला आपण जर पाहिलं तर थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव परिपूर्ण. दुसरी धाव सुद्धा सहजता पूर्ण केली जाईल आणि 2च धावावरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 म्हणजे 25 25 धावा. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला आपण जर पाहिलं तर दिनेश पाहायला मिळतोय. आतापर्यंत अजय याच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला मिळाले. बघूया पुढचा चेंडू यावेळेला. आकुटपचा चेंडू होता, चांगला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे, परंतु आपण जर पाहिलं तर चेंडू मात्र झाडाला आदळला
आणि धावसंख्या जर आपण पाहिलं तर इथे दुहेरीने पुढे सरसावली जाईल. 2 धावांनी धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 27 धावा जाऊन पोहोचल्यात. बघा यावेळेला पुढचा चेंडू फुल टच चेंडू वरती फुल टोल वसूल करेल का. इथून मिस फिल्डिंग पाहायला मिळते आणि हा येतोय समालोचन कक्षाच्या अभिवादनासाठी षटकार डीजे. धन्यवाद डीजे. गोलंदाजी मार्फत गोलंदाज विजय पाहायला मिळतोय. यावेळेला आपण जर पाहिलं तर एकेरीवरती समाधान मानला जाईल का, कारण की आपण एका साईडनं जर पाहिलं तर अजय याची काही कमालीची फलंदाजी परंतु एकेरीला आपण जर पाहिलं तर दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जाईल. खराबपैकी पाहायला मिळाली आणि एकूण किती धावा असतील आपण जर पाहिलं तर खराबपैकी पाहायला मिळेल. 4 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्यात. जिथे 1 धाव होती ते मात्र अतिरिक्त 3 धावा खर्च केल्या गेल्या आणि 4 धावांनी धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 37 धावा. आपण जर अजयचा विचार केला तर आतापर्यंत 9 चेंडूमध्ये 22 धावा जमवल्या गेल्यात वैयक्तिक आपल्या संघासाठी. यावेळेला पुढचा चेंडू तर आपण जर पाहिलं तर चांगला फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षक आहे. एकेरीवरती समाधान मानला जाईल का. तो इथून मात्र अजय कुठलाही दिसून द्यायचा प्रयत्न नाही आणि एकेरीवरती समाधान मानला जाईल. त्यामुळे धावसंख्येचा विचार करा धावसंख्या 38 वरती पाहायला मिळते. ओके यावेळेला अजय स्ट्रायकरला पाहायला मिळतो. यावेळेला काय कमालीचा फटका सजवला आहे. जल्लोष होतोय रत्नागिरी तू चिपलून भावा तू मार उचलून षटकार. यावेळेला पुढचा चेंडू बघूया. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये मात्र पाहिलं तर 11 धावा खर्च केल्या गेल्या. त्यावेळेला चेंडू फटका फसलाय परंतु इथून जर पाहिलं तर 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. त्या दुहेरीने धावसंख्या जर पाहिली तर पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे तब्बल 46 धावा आणि आजच्या दिवसामध्ये आपण जर विचार केला तर हाय स्कोर पाहायला मिळतोय. ओके यावेळेला पुढचा चेंडू यावेळेला आपण जर पाहिलं तर चांगला फटका सजवला. एकदा परिपूर्ण केला गेला. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का. इथून जर पाहिलं तर खराब फेकी आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. या दुहेरीने धावसंख्या जर पाहिली तर पुढे सरसावली जाईल. 48 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्यात आणि आपण जर पाहिलं तर अजयने आतापर्यंत 2 षटकार ठोठावल्यात म्हणजे 400 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्या अकाउंटमध्ये जमा केलं जाईल. यावेळेला आपण जर पाहिलं तर 1 धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरीवरती समाधान मानला जाईल का तर यस एकेरीवरती समाधान मानला जाईल. धावसंख्येचा विचार करा धावसंख्या 49 4 षटका अखेरीस 50 धावांचं लक्ष उभारलं गेलंय. धन्यवाद डीजे. चला ह्या पुढचा सामना वेदश्री फायटर्स विरुद्ध गरुडा किंग 11 दोन्ही संघांनी टॉससाठी यायचं आहे. वेदश्री फायटर्स विरुद्ध गरुडा किंग. चला दोन्ही संघांनी या टॉससाठी
तसंच अजय, आपण आपलं कॅश प्राइज घेण्यासाठी यायचं आहे. मी प्रदीप तांबडा सरांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते कॅश प्राइज द्यायचं अजयला. महेश तांबडा सरांच्या कडून 400 रुपयाचं कॅश प्राइज आलं. तर प्रदीप तांबडा साहेब, आपण प्लीज यायचं आहे, आपल्या शुभ हस्ते 400 रुपयाचं कॅश प्राइज द्यायचं आहे. कॅमेरामॅन, चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं त्वरित. आणि या पुढचा होणारा सामना आपण जर पाहिलं तर गरुडा किंग संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय. आपण जर पाहिलं तर सेकंड इनिंगला सुरुवात होत असताना पाहायला मिळते 50 धावांचं लक्ष उभारलं गेलंय. यावेळेला पहिला चेंडू इथून जर पाहिलं तर काय कमालीचा फटका सजवलाय फाईन लेगच्या दिशेने. पहिल्या चेंडूवरती 1 बाउन्स चौकार आणि 4 धावांनी मात्र आपलं अकाउंट ओपन केलं जात आहे. धन्यवाद डीजे. आपण जर पाहिलं तर प्रदीपच्या बॅटमधून पहिल्या चेंडू चौकार पाहायला मिळाला. नॉन स्ट्रायकिंगला आपण जर विचार केला तर पवन पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवरती अजय. याही वेळेला काय फटका सजवलाय, पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय 4 धावेसाठी डीजे. हॅलो, धन्यवाद डीजे. आपण जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती केतन पाहायला मिळतो. केतनच्या 2 चेंडूवरती 2 चौकार पाहायला मिळाले प्रतिभेच्या बॅटमधून. यावेळेला बघा पुढचा चेंडू पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक फील्ड करेल का? ते जर पाहिलं तर 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. 3ऱ्या धावाचा प्रयत्न असेल का? पण तिथून कुठलाही प्रयत्न केला जात नाही. आणि 2 धावांनी धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचेल डबल डिजिटमध्ये 10 या आकड्यावरती. बघा षटकातला 4था चेंडू असेल. आतापर्यंत 10 धावा खर्च केला गेला. इथून मात्र एखादा विकेट घ्यावा लागेल, कमबॅक करून द्यावं लागेल आपल्या संघासाठी. यावेळेला मोठा फटका सजवलाय, चेंडूला भ्रर करून दिलाय, चेंडू जाईल आउट ऑफ द पार. हा येईल षटकार डीजे. सोडा के हात मजदा ठेवा, सोडा के हात मजदा ठेवा.
बघू यावेळेला पुढचा चेंडू आतापर्यंत मागण्या ठरतोय गोलंदाज. यावेळेला कमालीचा चेंडू हातात लागलाय. कमबॅक करतोय गोलंदाज. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती चौकारला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा, चौथ्या चेंडूवरती षटकार आणि 5वा चेंडू डॉट. यावेळेला पुन्हा एकदा फटका सजवलाय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार. हा येईल षटकार. नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 22 धावा खर्च केल्या गेल्या. आता मात्र षटक क्रमांक 2 मार्गस्थ गोलंदाजी मार्कवरती अजय पाहायला मिळेल. आपण जर पाहिलं तर प्रदीप काय कमालीची फटकेबाजी सजवली. 2 षटकार, 2 चौकार, 1 दुहेरी धाव, 1 डॉट चेंडू, एकूण 22 धावा जमवल्या 6 चेंडू मध्ये. बघू यावेळेला पहिला चेंडू असेल अजय गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. यावेळेला स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू असेल. धावसंख्या जर पाहिली तर 22 या आकड्यावरती पहिलं षटक महागडं ठरलं. त्यानंतर अजय गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. इथून कमबॅक करून द्यावा लागेल आपल्या संघासाठी. 17 चेंडू 28 धावेची आवश्यकता असेल. 50 धावांचा पाठलाग करत असताना काय कमालीची फटकेबाजी सजवली गेली प्रदीप याच्या बॅटमधून. याही वेळेला चांगला फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरीवरती समाधान मानला जाईल का? तर यस, एकेरीवरती मात्र समाधान मानावं लागेल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 23 धावा. आता मात्र स्ट्राईक एंडला कोण? तर प्रदीप पाहायला मिळतोय, ज्याच्या बॅटमधून 22 धावा जमवल्या गेल्या 7 चेंडूमध्ये. यावेळेला फुलटच चेंडू होता. जर पाहिलं तर 1 धाव परिपूर्ण केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का? यस, इथून 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. या 2 धावांनी धाव फलक जर पाहिलं तर पुढे सरसावलं जाईल. नक्कीच पंच 22 रन आहेत का? वाईट प्लस 2, एकूण 3 धावा इथे जमवल्या जातील. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचेल 26 धावा. आता मात्र 24 धावेची आवश्यकता असेल. या वेळेला काय फटका सजवलाय? फटका फसलाय की काय? इथून जर पाहिलं तर फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. डीजे नॉनव्हेज खाऊन तब्येती झाल्याच पाहिजेत. अरे डेऱ्या घेऊन फिरायला आपण काय पोलीस आहे का काय? धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज अजय चिप्पट मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बघूया यावेळेला कुठे चेंडू होता. चांगला फटका सजवलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धावेवरती समाधान मानला जाईल का? तर यास एकेरीवरती समाधान मानावं लागेल. आपण जर पाहिलं तर प्रदीपची काही कमालीची फलंदाजी पाहायला मिळाली, परंतु 22 धावा खर्च जमून मात्र बाद झाला. त्याचा नवीन फलंदाज अजय आलाय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर पवन पाहायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा पाहिलं तर फटका फसलाय. गोलंदाज अजय. इथे मात्र 2 खेळाडूंची आपापसात भिडत पाहायला मिळाली आणि चेंडू मात्र धरतीला दान केला गेलाय. तिथून सुवर्ण संधी चालू आली होती, परंतु आपण पाहिलं तर 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. 28 धावा.
आणि आतापर्यंत अजयने काही कमालीची गोलंदाजी हाताळले. आपण जर पाहिलं तर 6 धावा खर्च करतोय आतापर्यंत. 5 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्या गेल्यात. पहिलं षटक महागडे ठरलं होतं. बघू षटकातला शेवटचा चेंडू असेल. याही वेळेला आपण जर पाहिलं तर डॉट चेंडू येईल. षटक क्रमांक 2च्या अखेर धावसंख्या पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचली 28. एक गड्याच्या मोबदल्यात आता मात्र 12 चेंडू 22 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तिथपर्यंत ऐकूया एक सुमधुर धुंडीचे. मात्र 12 चेंडू 22 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला चांगला फटका सजवला आहे. पण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे तर मिस फिल्डिंग पाहायला मिळते. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जाईल का तर यस डेफिनेटली इथून दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जाईल. आणि या 2 धावेने धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावरती. आता मात्र येणारे 11 चेंडू 20 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला पुढचा चेंडू आपण जर पाहिला तर चांगला फटका सजवलाय. कार्पेटला वगैरे चेंडू जातोय. एक धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न असेल का तर यस इथून 2 धावा परिपूर्ण केल्या जातील का. अचूक फेकी जर असेल तर नक्कीच इथून रनआउटची सुरुवात फलंदाज बाद झाला असता. परंतु खराब फेकी पाहायला मिळाली आणि धावसंख्या 2ने भर. धावसंख्या जर पाहिली तर पुढे सरस होईल 32 धावा. येणारे 10 चेंडू 20 धावेची आवश्यकता. स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर पवन पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क होती रवींद्र. पवन आणि अजय अशी जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बघू षटकातला तिसरा चेंडू असेल. यावेळेला आखोडपदा चेंडू होता. चांगला फटका सजवला सरळ बॅटने. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एकेरीवरती इथून समाधान मानावा लागेल. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या पुढे सरसावली जाईल 33 धावा. आता मात्र येणारे 9 चेंडू 17 धावेची आवश्यकता असेल. 50 धावांचा पाठलाग करत असताना आपण जर पाहिलं तर काय कमालीची भागीदारी झाली होती. 22 धावांची भागीदारी केली होती 6 चेंडूमध्ये. परंतु त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळतोय. यावेळेला आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा एकेरी धावेवरती समाधान मानलं जाईल. धावसंख्या 34 धावेवरती जाऊन पोहोचलं एक गड्याच्या मोबदल्यात. इथून जर आपण समीकरण पाहिलं तर येणारे 8 चेंडू 16 धावा. पहिलं षटक महागडे ठरलं होतं. त्यानंतर मात्र अजयने काही कमबॅक करून दिला आपल्या संघाला. आणि आता मात्र गोलंदाजी मार्ग रवींद्र पाहायला मिळतो. यावेळेला मोठा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का. परंतु ह्याही वेळेला हा येतोय षटकार. एकच षटकार येतोय. आता मात्र समीकरण बदलत असताना पाहायला मिळते. येणारे 7 चेंडू 10 धावेची आवश्यकता असेल. यावेळेला आपण जर पाहिलं तर डॉट चेंडू येईल. या 6 धावेने आपण जर पाहिलं तर नक्कीच थोडासा दबाव कमी झाला असणार. प्रेशर युटिलाइज झाले असतील. आणि येणारे 7 चेंडू 10 धावेची आवश्यकता असेल मैदानाच्या आतमध्ये.
आपण जर विचार केला तर येणारे 6 चेंडू 10 धावेची आवश्यकता. स्ट्राईकला जर पाहिले तर अजय पाहायला मिळतो अकोटेपदा चेंडू होता. यावेळी चांगला फटका सजवला आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे. एक धाव परिपूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न असेल का? इथून जर पाहिलं तर याही वेळेला चौकार पाहायला मिळतोय. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. धन्यवाद. आपण जर पाहिलं तर यावेळेला 5 चेंडू 6 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. इथून संजय आपल्या संघासाठी कमबॅक करून देईल का? यावेळेला फुल टच चेंडू, खराब चेंडू. नक्कीच पंच आमच्याबद्दल आपला निर्णय कळवतील. नो चेंडू, यावेळेला नो चेंडू पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव, धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 45 धावा. आता मात्र उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. या फ्री हिट वरती किती धावा जमवल्या जातील? याही वेळेला आपण जर पाहिलं तर वाईट चेंडू, खराब चेंडू पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावसंख्या जर पाहिली तर 46 अजूनही फ्री हिट मात्र असेल. येणारे 5 चेंडूमध्ये 4 धावेची आवश्यकता. बघूया यावेळेला चांगला फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव परिपूर्ण केली जाईल आणि 21 धावेवरती समाधान मानलं जाईल. कारण की आता मात्र स्ट्रायकिंग लावून पाहिलं तर पवन पाहायला मिळेल. चार चेंडू 3 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. बघूया संजय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला आपण जर पाहिलं तर डॉट चेंडू. आता मात्र येणारे 3 चेंडू 3 धावेची आवश्यकता असेल. इथून संजय कमबॅक करून देईल का आपल्या संघाला? इथून आपल्या संघाला विजयाच्या मार्गावरती पाहायला मिळेल का? बघूया यावेळेला पुढचा चेंडू. इथून जर पाहिलं तर चांगला फटका सजवला. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? इथून जर आपण पाहिलं तर झेल सोडली गेलंय. धरतीला दान केला गेला. इथून 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. हा जर झेल घेतला असता तर नक्कीच सामन्याचं समीकरण बदललं असतं. आता मात्र 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता असेल. नक्कीच आपण जर क्रिकेटमध्ये जिंकायचं असेल तर टेक द कॅच, विन द मॅच. कॅच पकडाल तर मॅच जिंकाल. इथून जर ही कॅच घेतली असती तर समीकरण मात्र बदललं असतं. आता मात्र 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. यावेळेला डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. इथून जर पाहिलं तर सामना बरोबरी सुटल्या. सुपर ओव्हर खेळवली जाईल. बघा 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. इथून सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? यावेळेला चांगला फटका सजवला आहे. इथून सामना मात्र फिनिश करतोय पवन. इथून आपण जर पाहिलं तर सामना फिनिश केला गेलाय. तुझे हर